कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी आग लागली। या आगीत नाट्यगृहासह खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाकडील भाग जळून खाक झालाय। यामध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे झालेली नसून हा प्रकार मानवनिर्मित असल्याचा तसंच यामागे षडयंत्र असल्याचा सूर कोल्हापुरात उमटू लागलाय। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या पार्श्वभूमीवर आज जुना राजवाडा पोलिसांनी पंचनामा केला। यावेळी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आलं। या पथकानं केशवराव भोसले नाट्यगृहासह राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या आगीत भस्मसात झालेल्या वस्तूंची तसंच परिसराची पाहणी केली। यावेळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह फॉरेन्सिक पथकातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान या इमारतीचा 7 कोटींचा विमा उतरवला गेल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। त्यानुसार आज युनायटेड इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आगीत भस्मसात झालेल्या नाट्यगृहासह राजर्षी शाहू खासबाग मैदान परिसराची पाहणी केली। याबाबतचे अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या व्यासपीठाजवळील तटबंदीच्या कडेला दारूच्या बाटल्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या असून महापालिका कर्मचाऱ्यांनी या परिसरातील स्वच्छता करण्याचं काम सुरू केलंय।